ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईत बेकायदेशीर इमारती ही मोठी समस्या आहे। दरवर्षी हजारो बेकायदेशीर इमारती उभ्या राहतात। बेकायदेशीर बांधकामं टाळण्यासाठी किंवा निष्कासित करण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते। मात्र अद्याप मुंबईतील 95,000 अनधिकृत बांधकाम आहेत आणि आता कंगनाच्या कार्यालयावर कारवाई झाली, मग मुंबईतील इतर बांधकामांवर हातोडा कधी, असा सवाल विचारला जातोय। मुंबई महापालिकेनं घाईघाईत कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर चालवला, पण मुंबईत जवळपास 95,000 अनधिकृत बांधकामं असल्याचं समोर आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही माहिती पुढे आली आहे। मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल त्यांनी विचारलाय। मुंबई में और भी अवैध बांधकाम है, उसके ऊपर कार्रवाई महानगर पालिका कब करेगी? क्योंकि ये सवाल तब उठता है कि एक तरह जिस तरह से महानगर पालिका कंगना रनावत के बंगले के ऊपर मुस्तैदी दिखाती है, 24 घंटे के अंदर कार्रवाई करती है, उसी तरह से पिछले कई सालों में लाखों अवैध निर्माण हुए, लेकिन महानगर पालिका उस पर किसी भी तरह की कार्रवाई करने की जहमत नहीं उठा रही है। मुंबईत एकूण 94,851 तक्रारींची नोंद आहे। 1 मार्च 2016 ते 8 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन तक्रार प्रणालीत या तक्रारी आहेत। त्यापैकी फक्त 5,461 अनधिकृत कार्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे। सर्वात जास्त एकूण 9,192 तक्रारी एल विभागात नोंदवल्या गेल्या आहेत। अवैध बांधकामावर महापालिका दरवर्षी 15,000पेक्षा अधिक नोटीस बजावते, पण केवळ 10 ते 20% बांधकामांवरच ठोस कारवाई होते। काल परवापर्यंत जे बांधकाम त्याच ठिकाणी होतं पण कारवाई केली जात नव्हती, अचानक कोणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते। मग मुंबईतल्या इतर अवैध बांधकामावर सरकार कारवाई का करत नाही? त्यामुळे केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला शोभणारी नाही। का तोडताय? शिवसेनेने अनेक ऑफिसे सगळी इलिगल अनेक ठिकाणी बांधलेली आहेत। किती ऑफिसे ते तोडणार आहेत का? अनेक ठिकाणी अनेक पक्षांची ऑफिस इलिगल आहेत, त्या ठिकाणी का कारवाई होत नाही आहे? अनेक लोकांनी बिल्डिंग अशा बांधलेल्या आहेत, तिथं कारवाई होत नाही आहे। आणि मुद्दाम एका दिवसामध्ये अशी कारवाई करणं म्हणजे तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुमची दादागिरी आम्ही चालू देणार नाही आहे। या प्रकरणी अतुल भातखळकरांनीही शिवसेनेवर निशाणा साधलाय। शिवसेनेचा पुरुषार्थ हा मर्दपणा जरा वांद्र्यातल्या घुसखोरांच्या 4 मजली झोपड्यांवरही दाखवा, असं भातखळकरांनी म्हटलंय। कमला मिल कंपाऊंडमध्ये आग लागली तेव्हा अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई झाली, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या। अनधिकृत बांधकामांमुळे इमारती कोसळून शेकडो मुंबईकरांचा जीव गेलाय, तरीही पालिका कारवाईची तत्परता दाखवत नाही, असा आरोप होतोय। आता कंगनाच्या निमित्तानं मुंबई महापालिकेनं सूडबुद्धीनं कारवाई केली असेल तर हे गंभीर आहे। चंद्रकांत शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।